नमस्कार. अंगणवाडीत कामाचं नियोजन करताना आजवर आपण उपक्रमाची टाचण वही किंवा नियोजन वही वापरली असेल. या वहीत आपण काय उपक्रम घेणार आणि कसे घेणार हे लिहित आलो. आता हे नियोजन करण्याआधी काय समजून घेतलं पाहिजे ते आपण बघणार आहोत. मुलांचं शिकणं कधी नीट होईल बरं? जर आपण त्यांना टप्प्याटप्प्याने छोटे छोटे अनुभव घेत गेलो तर. कोणतीही संकल्पना शिकवताना किंवा त्याचे अनुभव देताना आपण मुलांना जर एका क्रमाने अनुभव देत गेलो तर ती मुलांच्या मेंदूमध्ये नीट तयार व्हायला, त्यांना समजायला सोपं जातं. म्हणून आज आपण मुलं नक्की कसे शिकतात हे आधी समजावून घेऊया. आता जी आकृती दिसतीये ना ती नीट बघा बरं का. त्याच्यामध्ये काही पायऱ्या दिसतात. पहिली आहे अदिती, दुसरी पायरी आहे बोध, तिसरी पायरी आहे अभ्यास, चौथी पायरी आहे प्रयोग आणि पाचवी पायरी आहे प्रसार. आता तुम्ही म्हणत असाल या पायऱ्या कशाच्या आहेत? तर आपण जे नियोजन करतो ना त्या ह्या पायऱ्यांनी आपल्याला करायचं आहे. तर आपण आज या पायऱ्या वापरून एका संकल्पनेचं नियोजन एकत्रच करूया. चालेल? मग घ्या वही पेन आणि त्यावरती क्रमवारीता असं लिहून ठेवा, कारण आपण आज त्या संकल्पनेचं नियोजन करणार आहोत. आपला जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या आराखड्यामध्ये जी अध्ययनाची शिकण्याची प्रक्रिया म्हणून दिली आहे की नाही त्याचप्रमाणे आपण ह्या संकल्पनेचं नियोजन करूया. मी आता तुम्हाला जे दाखवते ना तसं लिहून ठेवा वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. कोणत्याही संकल्पनेची सुरुवात करताना त्यासाठी आपल्याला एक वातावरण तयार करावं लागतं. संकल्पनेची ओळख करून देण्यासाठी मुलांची रंजकतेने म्हणजे हसत खेळत संवाद करता येईल आपल्याला. पण मुलांचं लक्ष वेधून घेण्याच्या ह्या कृती नव्हेत बरं का. आता तुमच्या वहीमध्ये तुम्ही क्रमवारीतेची सुरुवात करण्यासाठी जे करता ते अदिती याच्या खाली लिहून ठेवा. झालं? दुसरी पायरी आहे बोधाची. आपल्याला जी संकल्पना मुलांसमोर मांडायची आहे त्याची समज वाढवण्यासाठीचे सगळे उपक्रम या पायरीमध्ये येतात. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की या पायरीत आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय बरं करता? क्रमवारीतेची समज वाढवण्यासाठी काय काय उपक्रम घेता ते वहीमध्ये लिहून ठेवा. एकदा मुलाला बोध झाला, समजायला लागलं की मुलं पुढे चढून येतात ते अभ्यासाच्या पायरीवर. आता इथे अभ्यास म्हणजे काय तर सराव असा आपल्याला त्याचा अर्थ घ्यायचा आहे बरं का. आता तुम्हाला एक उपक्रम असा लिहायचा आहे की जो उपक्रम तुम्ही द्याल आणि मुलांना क्रमवारीतेचा सराव होईल. आता हा उपक्रम आधीच्या उपक्रमापेक्षा वेगळा असायला पाहिजे बरं का. एकदा का संकल्पनेचा सराव झाला की मग मुलांना त्यात थोडंसं आव्हान हवं असतं, काहीतरी वेगळं करून बघायचं असतं. मुलांना समजलेलं तपासून बघण्यासाठी थोडंसं आव्हानात्मक आपण मुलांना काय देऊ शकतो ह्याची कल्पना तुम्हाला काय येते ते आता वहीमध्ये लिहून ठेवा. आणि त्याच्यानंतरची पायरी आहे ते म्हणजे जे सगळं आपण शिकलो आहे ते दुसरीकडे काहीतरी प्रयोग करून बघण्याची. पण इथे मुलांना थेट प्रश्न मात्र आपण विचारायचा नाही बरं का. असं काहीतरी वेगळं सांगायचं की जिथे मुलांना वेगळ्या पद्धतीने ते वापरून बघता येईल, थोडंसं अजून आव्हान मिळेल. तुम्ही काय कराल क्रमवारीतेचं आव्हान द्यायला? आणि अध्ययन प्रक्रियेतली म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतली शेवटची पायरी येते ते म्हणजे जे जे उपयोजन केलं, जे वापरून बघितलं, प्रयोग करून बघितलं ते प्रसार करण्याची, दुसऱ्यांना सांगायची, दुसऱ्या ठिकाणी वापरून बघण्याची. खरं म्हणजे अगदी 3 ते 4 वर्षाला नाही तरी 4 वर्षापासून पुढे मात्र मुलं ह्या पायरीवरचे उपक्रम उत्तमपणे करू शकतात. चला झटपट एक उपक्रम या पायरीसाठी सुद्धा लिहून ठेवा. ही जी शिकण्याची पंचपदी आहे, 5 पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ती आपल्याला अंगणवाडीमध्ये वापरून बघायची. आता इथे मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. त्या उदाहरणाशी तुमचे उपक्रम ताडून बघा. एक लक्षात ठेवा, चूक बरोबर असं काही मनात आणू नका बरं का. तुम्ही आता काय करा, मी दिलेल्या उदाहरणाशी तुम्ही लिहिलेले उदाहरण ताडून बघा. आणि हेही लक्षात ठेवा की मी जे उपक्रम सांगते आहे त्यापेक्षा अधिक वेगळे उपक्रम सुद्धा आहेत जे तुम्हाला नक्की वापरता येणार आहेत. करायची सुरुवात. अदिती किंवा परिचय किंवा ओळख. क्रमवारी शिकवण्यासाठी पुष्कळदा अशी एक सूचना दिली जाऊ शकते. आज आपण मोठ्यापासून लहान असा क्रम लावणार आहोत. आता आपण ह्या सूचनेच्या ऐवजी मुलांना आपणहून या संकल्पनेची ओळख किंवा परिचय होण्यासाठी काय काय करता येईल ते बघूया. आपण मुलांना लहान मोठ्या वस्तूंचे संच हाताळायला देऊया. जसं की एका गोलामध्ये बसून मुलांना 2-2 मुलांना काही वस्तू बघायला देऊया. ह्याच्यामध्ये रोजच्या वापरातल्या वाट्या,
किंवा छोट्या ताटल्या, मणी, बिल्ले, किल्ल्या असे संच आपल्याला तयार करून देता येतील. आता इथे कसे द्यायचे या प्रोसेसकडे, प्रक्रियेकडे थोडंसं नीट लक्ष द्या. प्रत्येक जोडीने काय करायचं, आपला संच बघून झाला की दुसऱ्या जोडीला द्यायचा. म्हणजे संकल्पनेचा परिचय होणं, या बाबतीत काहीतरी आधी अनुभव घेणं, मुलांना काहीतरी हाताळायला देणं. हे छोटं आहे, हे मोठं आहे असं न सांगता त्यांना आपणहून काहीतरी जाणवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. या पायरीमध्ये प्रत्यक्ष माहिती देणं हे अपेक्षित नाही. मुलं काय बोलतायत याकडे मात्र आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. माझ्याकडे मोठा चमचा आहे, ही बघ छोटीशी वाटी, अशा गप्पा मारताना मुलं आपल्याला दिसतील. कदाचित मुलं तुमच्याशी देखील बोलतील. त्यावेळेला त्यांना जरूर प्रतिसाद द्या. आता पुढच्या पायरीकडे वळूया. क्रमवारीता समजण्यासाठी तुलना करता येणं खूप गरजेचं आहे. आणि ही तुलना 2 वस्तूंमध्ये होते. त्यामुळे पेक्षा हा शब्द वापरून मुलांनी 2 वस्तूची तुलना करणं आवश्यक आहे. आता बघा हां, माझ्याकडे ह्या दोन्ही वाट्या आहेत. आता मुलांनी काय म्हणणं अपेक्षित आहे आपल्याला, ही वाटी ह्या वाटीपेक्षा छोटी आहे किंवा ही वाटी ह्या वाटीपेक्षा मोठी आहे. यामध्ये पेक्षा हे वापरणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांना अशी वाक्य करा, थोडासा वेळ लागतो पण नक्की जमतं. मुलांना क्रम समजण्यासाठी आता काय करता येईल ते बघूया. मुलांना मगाशी आपण जे संच वाटले होते की नाही, ते सगळे संच आपल्याकडे मागवून घेऊया. आपल्या हातामध्ये 2 वाट्या दाखवून मुलांना त्याचं ऑब्झर्वेशन करायला सांगू, बघायला सांगूया. जसं ही वाटी नैवेद्याची म्हणूया आपण, हां, छोटी वाटी, नैवेद्याची वाटी आमटीच्या वाटीपेक्षा छोटी आहे. आता ह्या 2 वाट्या मी इथे मांडते आणि तिसरी वाटी हातात घेते. आता मी विचारते मुलांना की ही वाटी कशी आहे. आता मुलांची उत्तरं काय येतील, खूप मोठी, खूपच मोठी असं म्हणू शकतात. आता ह्या वाटीपेक्षा ही वाटी मोठी आहे का असं विचारू शकतो. मुलांना ह्यातली तुलना दिसू शकते. ह्या वाटीपेक्षा ही वाटी मोठी आहे का असंही विचारू शकतो. मग ही वाटी आपण कुठे ठेवूया, इथे ठेवूया का इथे ठेवूया असं मुलांना विचारत ती वाटी ठेवून छोटी वाटी, त्यापेक्षा मोठी वाटी आणि त्यापेक्षा मोठी वाटी असा क्रम आपण बोट दाखवून मुलांना बोलू देऊया. ह्याचा काय परिणाम होतो की मुलांना आपण तुलना कशाची करतोय आणि क्रम कशाचा लावतोय हे अगदी स्पष्ट होतं. बोध ही पायरी अंगणवाडी ताई म्हणून खूप महत्त्वाची आहे. या पायरीमध्ये आपण जे बोलतो ते मुलांना समजण्यासाठी योग्य प्रश्न विचारणं, मुलांना विचार करू देणं, करून पाहू देणं, मध्ये थोडंसं थांबणं, हे सगळं आपल्याला या पायरीमध्ये साधायचं असतं. तुम्ही जी मगाशी उदाहरणं दिलीत ना, ती उदाहरणं आणि हे उदाहरण, ह्याच्या पायऱ्या हे ताडून बघताय ना. एकदा आपण मुलांना संकल्पना समजून सांगितली की आता मुलांनी त्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. या पायरीमध्ये मुलं आपल्याला जे समजलंय ते पक्क करण्यासाठी कृती करतात. यासाठी काय काय करता येईल, आपल्याकडे इतर पण वस्तूंचे संच आहेत की नाही, त्यातला एखादा संच मुलांकडनं या पद्धतीने मांडून घेऊया. मग बघूया, ही छोटी ताटली, त्यापेक्षा मोठी ताटली आणि त्यापेक्षा मोठी ताटली. आता हे मांडताना तुम्हाला जमिनीवर मांडायचं. मी इथे दाखवते म्हणून उभं दाखवते बरं का. तुम्ही काय करू शकता, तुम्ही जमिनीवरती एक रेष मारू शकता आणि त्या रेषेवरती डावीकडून उजवीकडे मांडणं गरजेचं आहे. याने मुलांना काय सवय लागते की आपल्याला एका क्रमाने आणि म्हणून डावीकडून उजवीकडे मांडण्याची मुलांना सवय लागते. आता याच्यामध्ये तुम्ही जशा वस्तू घेतल्यात ना तसा चित्र पण घेऊ शकता. छोटा पतंग या गोलापाशी मांड, त्याहून मोठा घे, त्यापेक्षा मोठा दे, यापेक्षा छोटा मासा कोणता आहे, याहून मोठा मासा कोणता आहे, अशी वस्तूवरनं चित्राकडे मुलांना नेऊन आपण हे सराव आपण नक्की देऊ शकतो. आता सराव म्हणून मुलांना वेगवेगळे संच चित्रांचे, वस्तूंचे मांडू देऊया. जितके संच आहेत ना तितक्या रेघा सुरुवातीला मांडून ठेवूया, म्हणजे मुलांना आपल्या मदतीशिवाय पण क्रमवारीचे संच मांडता येतील. या पायरीमध्ये सराव झाल्यावर मुलांना आपण लहानापासून मोठ्यापर्यंत मांडले आहे असं सांगूया. हा सराव किमान 4 ते 5 वेळा करावा लागतो. काही वेळा आपल्या समोर तर काही वेळा मुक्त खेळात असा तो मांडल्यानंतर मुलांना पुरेशी संधी क्रमवारी मांडायची मिळते. आता या पायरीचा पुढचा मुद्दा म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत क्रम लावायचा. आधी आपण काय लावलं, सगळ्यात लहान, त्याहून थोडं मोठं आणि सगळ्यात मोठं
आता हे बदलून मोठ्यापासून लहानापर्यंत, हाही उपक्रम आधीच्या उपक्रमापेक्षा वेगळा आहे आणि त्याचाही सराव मिळाला पाहिजे. मैत्रिणींनो, आपला कस लागतो ना तो इथे. मुलांना समजण्यासाठी जितकी विविधता आणता येईल तितका मुलांचा विकास होतो बरं का. पुढची पायरी आहे प्रयोगाची. सराव केला म्हणजे संकल्पना समजते आणि मग ती कुठेतरी उपयोगात आणली पाहिजे, म्हणजे ती दीर्घकाळ लक्षात राहते. एकदा का वस्तूतला लहान मोठेपणा समजला की पुढे पहिलीत गेल्यानंतर संख्येतला लहान मोठेपणा समजायला सोपं जातं. आणि एकदा क्रमवारीता समजली की ती इतर गुणधर्मांना सुद्धा लावता येते. हे लहान मोठं आहे, लांब आखूड पण करता येत. मुलांना वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या किंवा तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या झिप किंवा चेनसुद्धा कापून दिल्या, वेगवेगळ्या लांबीचे सुतळीचे तुकडे दिले आणि रेषेवर मांडायला दिले, तर तेही क्रमवारीतीच्या संकल्पनेचे उत्तम उपयोजन करू शकतात. तसंच मुलांना आपल्या अंगणवाडीत असलेली पुस्तकं आकारमानाप्रमाणे कप्प्यात लावायला पण देऊ शकतो. मुलांना वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या, वेगवेगळ्या लांबीच्या पट्ट्या किंवा झिप चेन कापून दिल्या, वेगवेगळ्या लांबीचे सुतळीचे तुकडे दिले आणि रेषेवर मांडायला दिले, तर ते क्रमवारीतीच्या संकल्पनेचे उपयोजन करू शकतात. तसंच अंगणवाडीमध्ये असलेली पुस्तकं आकारमानाप्रमाणे कप्प्यात लावायला आपण देऊ शकतो. वेगवेगळ्या उंचीची झाडांची, शिड्यांची चित्र देऊन त्यांचा क्रम लावायला देऊ शकतो. आणि जर मुलं 5 वर्षाची झालेली असतील तर त्यांना चित्र देखील काढायला देऊ शकतो. जसं या चित्रात दिसतंय बघा की या रेषेपेक्षा लांब रेघ काढ किंवा या गोलापेक्षा मोठा गोल काढ. उपयोजन करणं हे अतिशय गमतीशीर असतं बरं का. आपल्याला माहीत असलेलं कुठेतरी अजून वापरता येतं ह्याची मुलांना मजा वाटायला लागते. आणि अंगणवाडी ताईकडे अशा रंजक उपक्रमांचा खजिना असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा, अगदी सोपं उदाहरण आपण विचारू शकतो. म्हणजे आपण एक असा प्रश्न विचारू शकतो की तुमच्या घरात असलेल्या 3 वस्तूंची नावं सांगा ज्या एकसारख्या आहेत पण तुम्ही सगळे रोज वापरता, पण त्या एकमेकांपासून लहान मोठ्या आहेत. तुम्ही करा बरं विचार. सापडलं उत्तर? हो, आपल्या घरातल्या चपला, आपल्या सगळ्यांच्या चपला वेगवेगळ्या मापाच्या असतात की नाही. आकाराच्या क्रमवारीतेची अशी उदाहरणं मुलांना संकल्पना रोजच्या आयुष्याशी जोडायला खूप मदत करतात. ह्याच्या पुढची पायरी म्हणजे प्रसाराची, विस्ताराची. ही पायरी मुलांना त्यांना जे येतं ते इतरांसमोर व्यक्त करण्यासाठी मदत करते. जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी समजावून सांगतो तेव्हा ते आपल्याला अधिक समजतं. याकरता काय करता येईल? मुलांना गटामध्ये प्लास्टिकच्या खेळण्यांचे किंवा वाट्यांचे मनोरे करायला सांगूया. त्यांना असे मनोरे बनायला सांगूया की जे क्रमवारीता दाखवतील. आणि मनोरे झाले की ते इतर गटांसमोर मांडायलाही सांगूया. अजून एक गमतीशीर उपक्रम करू शकतो बरं का, ते म्हणजे लाडूची गोष्ट सांगणं. 3-4 मुलांना पुढे बोलवूया आणि त्यातल्या एकाला हाताने एक लाडू दाखवायला सांगूया. त्याच्या पुढच्या मुलाला तू ह्याच्यापेक्षा मोठा लाडू करशील का असं विचारा. त्याच्या पुढच्या मुलाला तू ह्याच्यापेक्षा मोठा किंवा ह्याच्यापेक्षा लहान लाडू कर असं म्हणता येईल. असं करत करत हाताने लाडू दाखवायचा आणि लाडूची गोष्ट पूर्ण करायची असाही एक उपक्रम वर्गात होऊ शकतो. या गोष्टीमध्ये 5 ते 6 मुलं एकत्र आली तरी हरकत नाही. जशी लाडूची गोष्ट केली तशी फुग्याची गोष्ट पण होऊ शकते. संकल्पनेचं प्रगटीकरण देखील रंजकतेने होणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पायऱ्यांनी समजलेली संकल्पना मुलांना पुढील संकल्पना समजून घेण्यासाठी सुद्धा मदत करते. मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो आणि शिकायचं कसं हे मुलांच्या मेंदूमध्ये रुजून बसतं. तर अशी ही अध्ययनाची पंचपदी तुम्ही नक्की वापरून बघा. तुमच्या संपर्क सत्रामध्ये एखादी संकल्पना निवडा आणि त्याचं गटाने असं नियोजन करून बघा आणि मुलांना मेंदू आधारित अध्ययन पद्धतीनं शिकू द्या. धन्यवाद.